डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळाले. साजन साळुंखे असे गोलंदाज आहेत जे डावखुरे हाताचे आहेत, नेहमीच कमी गतीचे बॉल टाकतात आणि ही असणारी त्यांची गोलंदाजीमध्ये ओळख आहे. साजन साळुंखे डाव्या हाताने गोलंदाजी करतात आणि बॅटिंग उजव्या हाताने करतात. परंतु एका बाजूला आपण चर्चा करतोय सायळी गावची आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये ओमकार अनिकेत ही जोडी आहे. स्ट्राइक रोटेट केलंय. पहिल्या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळाले. बॉल क्रमांक 2 शफल झालेत. डीप स्क्वेअर लेगला बॅकअप नाहीये. खेळाडू धावतायत. बॉलला अडवलंय. बॉलची फेकी केली. या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 2 धावा प्राप्त होतील. श्रीकांत घोरपडे यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार ठिकाणी प्रदान केला जाईल. बॅटिंग करताना सचिन यांनी 21 धावा कोटल्या आणि संघाला एक चांगली सुरुवात करून दिली आणि आपण त्यांना देऊया हा सामनावीराचा पुरस्कार. सचिन शेडगे यांना आपण हा पुरस्कार देत आहोत. फटका चांगला खेळला. एक्स्ट्रा कव्हरला बॅकलिपचा वापर करत बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी. चांगला फटका. पॉवर प्लेचा एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये येतोय. 30 यार्डच्या वरतून टोलवलेला हा बॉल होता. बॅकलिपचा अगदी योग्य वापर करत बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी. धावसंख्या 7-0 गडी बाद. षटक क्रमांक 1 चा खेळ. साजन साळुंखे पुन्हा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. निश्चित बॉल खेळायचा होता. कुठे बॉल आला कुठे. एक सिंगल दाब या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि आपण ज्याची चर्चा केली नाही की साजन साळुंखे यांच्याकडे वेग नाहीये. फलंदाजांनी स्ट्रोक अगोदरच कंप्लीट केला होता आणि त्यानंतर बॉल आपण पाहिलं की खेळला होता ऑन साईडला आणि बॉल आला ऑफ साईडला. एक सिंगल दाब या बॉलच्या पाठीमागे मिळते. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक. बॅटची कडा. यष्टी रक्षक बॉलच्या खाली पोहोचले होते परंतु त्यांच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. या बॉलच्या पाठीमागे एकच सिंगल धाव प्राप्त होईल. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू असताना धावसंख्या आपण चर्चा करतोय. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये फक्त एकच चौकार आला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 9 धावा 0 गडी बाद. शेवटचा बॉल. अनिकेत एका बाजूला ओमकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सायडीची आहे. बॅटिंग करताना जो संघ जिंकेल तो 3ऱ्या फेरीसाठी क्वालिफाय होईल. बॉलर तयार. छोट्या उसळीचा बॉल. मिड विकेटला खेळाडू आहे. त्यांच्या हाताला स्पर्श करून बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. क्रिकेटमध्ये चुकीला नाही माफी. बॉल सीमा पार. चौकार. छोट्या उसळीचा बॉल. त्याला पुल करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले होते परंतु त्यांच्या हाताला स्पर्श करून बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावांसाठी. एका षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 13 आहे. 0 गडी बाद. चला दोन्ही संघ आपण घाई करा. वरती 0. 2025-26 हंगामाला सुरुवात झाली. नवीन हंगाम म्हटलं की खेळाडूंच्या अंगावर तुम्हाला नवीन जर्सी पाहायला मिळते. नवीन बॅट्स खेळाडूंच्या हातामध्ये आपण पाहतो. म्हणजे नवीन हंगामाची किती खेळाडूंना उत्कंठ असते. कधी एकदा मैदानात जातोय आणि कधी एकदा टेनिस बॉलचं क्रिकेट खेळतोय आणि आपल्या गावाच्या नावाने खेळण्याची एक वेगळी मजा असते. ज्या वेळेस अनेक खेळाडू गावाच्या नावाने ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते खेळताना. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. ओमकार साळुंखे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पाठीमागच्या मॅचमध्ये एक षटक हाताळलं होतं. एकच धाव दिली होती आणि 2 फलंदाज माघारी पाठवले होते परंतु या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. सेकंडला ओमकार देवरे. ओमकार देवरे यांच्यासाठी हा बॉल. पंचांनी सांगितलं की दिशाहीन आहे. ओमकार साळुंखे यांना तो बॉल पुन्हा टाकावा लागेल. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेली आहे. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावरती येणारे षटक. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता उजव्या स्टिचच्या बाहेर बॉल काढलाय. पंचांनी सांगितलं की हाई दिशाहीन बॉल आहे. एक बॉल डाव्या स्टिचच्या बाहेर, एक बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर. म्हणजे आता इथून पुढे ओमकार साळुंखे यांना दिशेवरती नियंत्रण आणावं लागेल. गोलंदाजी करताना पाठीमागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. याही मॅचमध्ये त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल परंतु एका बाजूला ओमकार देवरे यांचं आव्हान आहे.
ओमकार देवरे यांनी आक्रमण केलंय, बॉल आकाशाला गवस निघालतोय, लांबी कमी पडली आहे. ओमकार देवरे यांच्या फटक्यामध्ये पूर्णत्व नव्हतं, जावं लागतंय माघारी. फटका फसला. ओमकार देवरे म्हटलं की एक आक्रमकता, परंतु त्या आक्रमकतेने खेळताना लांबी कमी पडली आणि जावं लागतंय माघारी. धक्का क्रमांक लागला पहिला टीम सायडी या टीमला. मोठा धक्का लागलाय. ओमकार देवरे असे फलंदाज आहे ज्यांनी अनेक वेळा चांगला खेळ केलाय, परंतु आता या मॅच मध्ये आउट होऊन माघारी जात आहेत. 15 वरती 1 पहिलं सुयश या ठिकाणी प्राप्त करून दिलंय सावली या टीमला. ओमकार साळुंके यांनी पहिली विकेट प्राप्त करून दिली. कृष्ण देवरे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. बॅटिंगमध्ये प्रतिभा आहे, क्षमता आहे, चांगली बॅटिंग करू शकतात. आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती आलेले आहेत. एका बाजूला ओमकार साळुंके यांचा एक दमदार मारा, 2 बॉल दिशाहीन, त्यानंतर संघासाठी मिळवलेली विकेट. पाठीमागच्या बाजूला बॅकअप आहे. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. एक सिंगल धाव, लेग बाईटची धाव आहे, पंच या ठिकाणी कळवतायत. ती स्कोर बोर्डमध्ये आपण ऍड करूया. सध्याच्या घडीला संत गतीने धावसंख्या पुढे सरसावतीये. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारचा खेळ टीम साईडने केला होता, एक चौकार आला होता, त्यानंतर काही सिंगल्स डबल्स आपण पाहिल्या. ओव्हर नंबर 3 षटक प्रगतीपथावरती आहे. 2 बॉलचा खेळ झालाय, 4 बॉलचा खेळ बाकी. ओमकार साळुंके पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. अनिकेतांनी फटका चांगला खेळला, खेळाडू आहे डीपला. धाव जरी आता या बॉलच्या पाठीमागे मिळतात किती, एका क्षणाला असं वाटलं की एक धाव आहे, परंतु एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. चला, पिसांबे आणि पारांबे या 2 टीमला विनंती करूया की इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होणार आहे, आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस केला जाईल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते, 2 धाव या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. पाठीमागच्या बाजूला शॉर्ट फाईन लेग आहे, बॉलची फेकी होतीये. एक सिंगल धाव याही बॉलच्या पाठीमागे बीएल. म्हणजे षटक क्रमांक 2 मध्ये आहे ना जो खेळ आपण साई टीमचा आतापर्यंत पाहिलाय. सिंगल्स डबल्स आलेले आहेत, काही दिशाहीन बॉल आलेले आहेत सावली टीम कडून. मॅच तुम्ही पाहताय का बाजूला सायडी विरुद्ध सावली. टप्पा पडल्यानंतर आता वेगाने हाताळलेला बॉल डॉट आलाय. या बॉलच्या पाठीमागे एक चांगलं मिश्रण होतं. यावेळेला बॉल उजवस्टीच्या बाहेर टाकला, खोलवर टप्प्याचा टाकला. म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्हाला एका बॉलच्या पाठीमागे 2 मिश्रण करावे लागतात आणि त्याचा प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आला. बॉलर पुन्हा एकदा ओमकार तयार. सायकलला फलंदाज कृष्णा देवरे खाली राहतोय. बॉल टप्पा पडल्यानंतर संपर्क होत नाहीये, डॉट आलाय. षटक क्रमांक आता 2चा खेळ या ठिकाणी संपला. प्रथम बॅटिंग करताना टीम सायडीने बनवलेली आहे धावा, 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी. चला, टीम पिसानी आणि टीम पारांबे आपण रिपोर्टिंग करा मित्रांनो. आपला टॉस इनिंग ब्रेक मध्ये आता होत आहे. यानंतरची आणखीन एक महत्वपूर्ण मॅच आपल्या समोर येणार आहे आणि त्या मॅचचा आपण टॉस करत आहोत. प्रत्येक मॅच ही महत्वाची आहे. प्रत्येक मॅच ही प्रत्येक संघांची पहिली मॅच आहे. त्यामुळे प्रत्येक जण हाच प्रयत्न करत आहे की या हंगामाची सुरुवात आम्हाला विजयाने करायची आहे. एकोणीस धावा एक गडी बाद. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. संस्कार साळुंके ओव्हर नंबर 3. अंतिम ओव्हरला सुरुवात. पहिलाच बॉल अंतिम ओव्हरचा. डॉट आलाय, मिळत नाहीये कोणतीही धाव. आता हात खोलावे लागतील बॅटिंग करताना. अनिकेत देवरे यांना प्रतिभा आहे. अनिकेत देवरे यांच्याकडे वेळेप्रसंगी मोठे फटके खेळू शकतात, परंतु संस्कार साळुंके यांनी सुरुवातच डॉट बॉलने केली. शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी. फटका फसलाय, बॉल हवेत. खेळाडू बॉलच्या खाली येतील का तर नाही. दुसरीचा प्रयत्न. स्ट्रायकर एंडला फेक केली आहे आणि तिसरीचाही प्रयत्न केलाय. क्रिकेटमध्ये तुमच्या गलपानपणाला नाही थारा. बॉल सीमा पार. धावा 4 मिळतील. धावून काढलेल्या 2 आणि चौकार अशा 6 धावा या बॉलच्या पाठीमागे ऍड करूया. म्हणजे ना नफा ना तोटा. या बॉलच्या पाठीमागे 6 धावा मिळालेल्या आहेत.
धावा कशाही येऊत परंतु धावा सायळीसाठी फार महत्वाच्या आहेत. 25 धावा धावफलकावरती येत आहेत. क्षेत्ररक्षकाने केलेली फेक आणि त्यानंतर बॉलने ओलांडली सीमारेषा आपण पाहिली. 25 वरती 1. शेवटच्या काही बॉलचा काही शिल्लक. संस्कार साळुंके पुन्हा तयार. सायकल आहेत अनिकेत देवरे. या बॉलवरती प्रहार केलाय मिड विकेटला. खेळाडू बॉलच्या खाली पकडली कॅच. विकेटचं होतंय पतन. लांबी कमी पडली आहे. प्रयत्न अंतिम षटकामध्ये तुम्हाला मोठ्या फटक्यांचा करावा लागतो आणि मोठ्या फटक्यांचं धाडस करताना विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. आणि या बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन होत आहे. पावसाळी हंगाम संपला की टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात होते आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामातली सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची क्रिकेटची पहिली स्पर्धा आहे आणि स्पर्धेचं शीर्षक हे असोसिएशनच्या नावाने आहे. असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफी कोण जिंकणार 2025-26चं पर्व. शेवटच्या काही बॉलसाठी मैदानाच्या आतमध्ये संपर्क चांगल्या रीतीने होऊ शकला नाही परंतु लॉंग स्टॉपला बॉल निघालाय. सीमारेषेच्या पलीकडे बॅट कट आहे पण त्या ठिकाणी कळवत आहेत. बॉल सीमारेषा पार. चौकार. धावा आता येऊ लागलेल्या आहेत सायळी या टीमसाठी. बॅटची कडा घेऊन बॉलने सीमारेषा ओलांडली. 29 धावा धावफलकावरती येत आहेत. चला यानंतर आता आपण टॉस करणार आहोत. पारांबे विरुद्ध पिसानी या मॅचचा टॉस होणार आहे. शेवटच्या काही बॉलचा के शिल्लक. ऑन साइडला खेळलेला बॉल डीप स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. 1 सिंगल धाव प्राप्त होईल का दुसरीचा प्रयत्न होत आहे आणि सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे एकच धाव पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न करताना यश मिळू शकलेलं नाहीये त्यामुळे या बॉलच्या पाठीमागे एकच सिंगल धाव प्राप्त होईल. धावसंख्या 30. 2 गडी बाद. शेवटच्या आता एका बॉलचं के शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल आता प्रगतीपथावरती येईल. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज एकाच एंडला. बॅटिंग करताना सायडीने बनवलेल्या आहेत धावा 30. आता सावली टीमला बनवायच्या आहेत धावा 31. आपण करूया पुढील मॅचचा टॉस आहे पारांबे विरुद्ध पिसानी. या मॅचचा आपण टॉस करत आहोत आणि दोन्ही कॅप्टन्सला ठिकाणी आमंत्रित करूया. नाणेफेकीचा कौल करूया आणि आवाज आहे तुषार जांभळे सरांचा. आपण हा टॉस या ठिकाणी करत आहोत पारांबे विरुद्ध पिसानी. थँक्यू सो मच. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकताय आकडे तज्ञ आमचे गुरुवर्य व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेजी मर्डेकर सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. इथून पुढे आपण द्वितीय फेरीच्या मॅचचा टॉस करणार आहोत. मॅच आहे एका बाजूला PCMP पिसानी त्यांच्या विरुद्ध शिवतेज पारांबे या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया. आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत ज्यांचं आत्ताच नुकतंच आगमन झालंय असोसिएशनचे जनसंपर्क प्रमुख नितीनजी बालापुरे यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. स्पर्धा तुम्ही पाहताय अनुभवताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा आयोजित असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी 2025 पर्व क्रमांक 4चा थरार तुम्ही पाहताय अनुभवताय. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 5 आपल्या समोर रंगलेली आहे. एका बाजूला PCMP पिसानी त्यांच्या विरुद्ध शिवतेज युवा प्रतिष्ठान पारांबे या दोन टीमच्या दरम्यान कॉल कोण देणार पिसानी की पारांबे. पिसानी टीमचे कॅप्टन अभिषेक गोगावले कॉल करतील. कॉइन स्पिन करतील असोसिएशनचे जनसंपर्क प्रमुख नितीनजी बादापूर यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन. छापा असा कॉल केलेला आहे आणि अर्थातच छापा आलेला आहे. सामना 3 षटकांचा आहे. पिसानी टीम टॉस तुम्ही जिंकलाय. निर्णय काय असेल. फिल्डिंग करणार आहात. प्रतिस्पर्धी संघ खऱ्या अर्थानं चांगल्या उत्साहामध्ये आहे. पाठीमागची मॅच त्यांनी 61 धावांचं टार्गेट असताना सारकळ कडवाडी या टीमला पराभूत केलं. आत्मविश्वास त्यांचा वाढलेला आहे. किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल. नक्कीच मागची मॅच पारांबे संघाने खूप चांगल्या प्रकारे जिंकली
आम्ही म्हणजे प्रत्येक टीमला असं कधी कमी लेखणार नाही. त्यांनी मोठ्या टीमला सारखं कडेवाडीवालीला पण हरवलेलं आहे, त्यामुळे त्यांना 3 ओव्हरीचा षटक आहे आणि सर्कल ग्राउंड आहे, त्यामुळे कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. नवीन पर्व आहे, नवीन उत्साह आहे आणि नवीन पर्वाची सुरुवात दमदार होते. आयोजनाबद्दल काय सांगाल? ही आपल्या सीझनमधील या हंगामामधील पहिलीच टुर्नामेंट आहे, ते असोसिएशन घेऊन आलं आहे. कशा प्रकारच्या भावना आहेत? नियोजन तर खूप चांगलं आहे. खरं तर ह्या क्षणाची सगळेजण आतुरतेनं वाट बघत होते आणि तसा आज तो दिवस आलेला आहे आणि इथून पुढे आता कंटिन्युअसली सगळ्यांना मेजवानी भेटतील, अशाच मॅचेस भेटतील. आजचं नियोजन तर खूप चांगलं आहे आणि ह्याच्यापेक्षा उद्याचा दिवस एकदम जोरदार असणार आहे, कारण की उद्या फायनलचा दिवस असणार आहे. त्या आपल्या 28 टीम आहेत, त्यामुळे सगळेजण कोण आपल्या या चषकावर नाव कोरते याच्या मागेच सगळे असतील. अगदी बरोबर आहे. 28 टीम्स लढतायत एका तख्तासाठी. कोण ट्रॉफीवरती नाव कोरणार हे उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला निश्चितपणे कळेल. प्रारंभी टीम टॉस तुम्ही गमावला आहे, बॅटिंग करायचे. पाठीमागच्या मॅचमध्ये तुम्ही 61 धावांचं टार्गेट पार केलं, आत्मविश्वास तुमचा वाढलेला आहे. कितीपर्यंत मजल मारू शकता? एक 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. 3 ओव्हरची मॅच आहे त्याच्यामुळे तर तो प्रयत्न असणारच नक्की. सर्व खेळाडू तुमचे चांगले घेत आहेत. संदीप असेल, सचिन असेल, महेश असेल, तुम्ही असाल, सर्वजण चांगले घेत आहेत. कशा प्रकारे सांगाल तुमचा कॉन्फिडन्स लेवल आणि तुमची टीम मॅनेजमेंट कशा प्रकारे आहे? ॲक्च्युली आमच्यामध्ये सिनियर खेळाडू पण आहेत, जे नवीन खेळाडूंना आम्ही संधी देतो आणि त्यांना आम्ही गायडन्स देऊन चांगल्या प्रकारे खेळण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो, की पुढे जाऊन अजून एक आपली चांगली टीम स्ट्रॉंग बनावी आणि त्या पद्धतीने मुलं पण चांगला हे देतात, रिस्पॉन्स पण चांगला देतात. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप सारे शुभेच्छा देऊया. ऑल द बेस्ट. मित्रांनो, टॉसमध्ये काय घडलंय? टॉस जिंकलाय PCMP पिसानी टीमने. टॉस जिंकलं, प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय शिवतेज पारांबे टीमला. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आवाज ऐकूया निलेशजी मर्डेकर सर यांचा. थँक्यू सो मच. मॅच चालली सुरुवात. एका बाजूला 31 धावांचं प्रत्युत्तर देताना धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे. बॅटिंग करताना टीम सावली या टीमला बॅटिंगमध्ये फलंदाज अशोक आले होते, आउट होऊन माघारी जात आहेत. त्याचबरोबर सुनील बादापूर यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं आपण शब्द सुमनाने स्वागत करूया. असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या वतीने एक धाव फलकावरती आहे. एक फलंदाज गमावलेला आहे टीम सावलीने बॅटिंग करताना. ओव्हर नंबर 1 मध्ये चांगली सुरुवात करून दिली गोलंदाजी करताना गोलंदाज अमोल यांनी. अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि तो अनुभव त्यांनी आज कृतीमध्ये आणलाय. बॅटिंगमध्ये क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये साजन साळुंके आलेले आहेत. ऑलराऊंडर खेळाडू आहेत सावली गावचे. समोर खेळलाय बॉल, लॉंग ऑफला खेळाडू आहेत. बॉलची फेकी अगदी तत्परतेने करतील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. अमोल षटक क्रमांक पहिला हाताळत आहेत. पॉवर प्लेचं हे षटक त्यांनी आपल्या नावी घेतलेलं आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. कमी धावसंख्येची मॅच आहे, त्यामुळे कमी धावसंख्येच्या मॅचमध्ये डॉट बॉलचा रेशिओ हा गोलंदाजांना वाढवावा लागेल. शपलावून खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि अखेरकार याही बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन होत आहे. सावली टीमला धक्का क्रमांक 2 लागलाय. टप्पा पडल्यानंतर बॉलने बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर पहा यष्टीरक्षक यांचा जल्लो, सेलिब्रेशन, उत्साह किती होता या अप्पेलमध्ये आणि पंचांनी दाद उचलून धरली. धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे. पहिला लागल्यानंतर हा दुसरा धक्का लागलेला आहे टीम सावली या टीमला. या ओव्हरमध्ये फलंदाज माघारी गेलेले आहेत, ज्यांची आपण चर्चा करतोय. आतापर्यंत 2 विनायक साळुंके मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. क्षमता आहे विनायक साळुंके यांच्याकडे, मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करू शकतात. आज संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय, त्यावेळेस मात्र संघासाठी आता चांगली बॅटिंग करावी लागेल. असं म्हणतात कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा ना वही सबसे बडा. अमोल गोलंदाजी मार्गवरतून विनायक साळुंके यांच्यासाठी. 8व्या बॅटने फटका खेळला, आल्या पावली बॉल हवेत खेळलाय. खेळाडू बॉलच्या खाली, आणखीन एक कॅच कंप्लीट केलाय. आणखीन एका विकेटचं पतन. 3 फलंदाज कोसळले. सावली टीमला तिसरा धक्का लागलाय. आक्रमण फसलंय. विनायक साळुंके यांचं जावं लागतंय माघारी. मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आलेला नाहीये.
आणि ओमकार कदम यांनी दोन्ही कॅच काय पकडलेल्या आहेत. दोन्ही वेळेला आपला सहयोग योगदान या कॅच मध्ये दिलं आणि हा कॅच या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. पाहता विकेट किती आहेत, 3 धावा किती आहेत तर 2 धावा 3 गडी बाद. षटकातला शेवटचा बॉल. काय गोलंदाजी केली आहे अमोल यांनी. गोलंदाजी करताना ओव्हर हॅट्रिक टिपली, 3 फलंदाज माघारी पाठवलेत. आता हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती. पंचांकडे अपील केली, पंचांनी दात फेटाळली. षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय. 2 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये दिनेश साळुंके बॅटिंगसाठी येत आहेत. आता इथून पुढे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलच्या पाठीमागे धावा बनवायच्या आहेत 29. म्हणजे प्रति ओव्हरच्या पाठीमागे कमीत कमी धावा 15 तरी बनवाव्या लागतील. पाठीमागची मॅच आपण पाहिली होती, त्या मॅच मध्ये 61 धावा चेस करताना आपण पारांबे या टीमला पाहिलंय. परंतु आता या मापक धावसंख्येचा बचाव होईल की पाठलाग होईल हेही पाहावं लागेल. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 29ची गरज आहे. दिनेश आणि साजन साळुंके जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती केलाय. बदल ओव्हर नंबर 2. टीम सायळीकडून या षटकासाठी कुणाला बोलवलंय? ओमकार कदम, ज्यांनी 2 कॅचेस पकडलेले आहेत. असे खेळाडू गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. गोलंदाजी मार्गवरती ओमकार. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. स्ट्रायकर एंडला फलंदाज साजन साळुंके. ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि आज आपली प्रतिभा त्यांना सिद्ध करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 2च धावा मिळू शकलेल्या आहेत. बॅटची कडा, फ्लाय स्लिपला खेळाडू. नॉन स्ट्रायकर एंडला बॉलची फेकी झाली, 1 सिंगल मिळालेली आहेत. बालंबाल बचावलेली आहेत. या बॉलच्या पाठीमागे फटका चांगल्या पद्धतीने खेळता आला नव्हता, परंतु 1 सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. दिनेश एका बाजूला बॅटिंग मध्ये तयार होत आहेत. आज जो दिनेश यांच्याकडे अनुभव आहे तो कृतीमध्ये आणावा लागेल. पायांचा वापर केलाय, बॉल हवेत उभा राहिलाय. 3 खेळाडू बॉलच्या खाली आणि स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये ओमकार कदम यांनी कॅच पूर्ण केलाय आणि धक्का क्रमांक लागलाय 4था. हा 3रा झेल आहे त्यांचा या डावातला. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कमालीचा झेल पकडलाय ओमकार कदम, ज्याने दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये आपल्या खेळाचा दमखम. आता 3 धावा 4 गडी बाद. विकेटची पतझड जी सुरू आहे ती थांबवावी लागेल टीम सावली या टीमला धावसंख्येचा पाठलाग करताना. खेळ आयुष्याचा असो किंवा पत्त्याचा, चांगली पानं मिळणं आपल्या हातामध्ये आहे का तर नाही, परंतु मिळालेल्या पानांमध्ये चांगला डाव उभा करणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि इथून पुढे आता सावली टीमला डाव उभा करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये अमर येत आहेत बॅटिंगसाठी. बॉलर तयार. लोअर फुलटॉसचा बॉल ऑन साईडला खेळलाय. खेळाडू आहेत. 1 सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. सध्याच्या घडीला एक पार्टनरशिपची गरज आहे. एकेरी दुहेरी धावा घेत स्कोर बोर्डला पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय. 31चं प्रत्युत्तर द्यायचं आहे टीम सावली या टीमला. मैदानाच्या आतमध्ये अमर आणि फटका हाही फसलाय. यष्टी रक्षक बॉलच्या खाली. आणखीन एक धक्का लागलाय टीम सावलीला. मापक धावसंख्येला प्रत्युत्तर देताना एकाही फलंदाजाला तळ ठोकता आलेला नाहीये. आलेला प्रत्येक फलंदाज माघारी जातोय. 5वा धक्का लागलाय. 7 धावसंख्या आहे. थोडीशी दायनीय अवस्था टीम सावलीची मैदानाच्या आतमध्ये आहे. 5 फलंदाज कोसळलेले आहेत. परंतु ज्यावेळेस आपल्यावरती टीका होते ना, त्यावेळेस खेळाडूंकडे जे काय पर्याय उपलब्ध असतात ना, त्यापैकी एक पर्याय म्हणजे कमबॅक. आणि याही मॅच मध्ये आता टीम सावलीला कमबॅक करावं लागेल. ऑन साइडला खेळलेला बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगला झालाय. सीमारेषे लगत चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. संघासाठी काही धावा सेव्ह केलेल्या आहेत, वाचवलेल्या आहेत. धावसंख्या 6 आहे. आपण थोडंसं करेक्शन करूया. षटक क्रमांक 2. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे.
फटका तर खेळलाय समोरच्या बाजूला लॉंग ऑफला, खेळाडू बॉलच्या खाली जाऊन पोचले होते परंतु कॅच पूर्ण करू शकले नाही. एक धाव मिळालेली आहे. अशा संधींचं सोनं शतरक्षकांना करावं लागेल परंतु फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल. आज अक्षय आणि अमर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या किती आहे तर 7. म्हणजे इथून पुढे आता विजयासाठी बनवायचे आहेत धावा. त्या 24 बाकी आहेत. म्हणजे 6 बॉलमध्ये 4 षटकार. 6 बॉल 24 ची गरज आहे. एका क्षणाला असं वाटलं होतं की सावली टीमसाठी सामना सोपा आहे 18 बॉल 31, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी टीम सायलीने केली आहे, दमदार गोलंदाजी केली आहे. एका पाठोपाठ एक फलंदाजांना माघारी पाठवलं. ओमकार देवरे गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. सायडी गावचे ऑलराऊंडर खेळाडू, परंतु आज अक्षय अमर यांनाही आपल्या नावाचा डंका वाजवावा लागेल. या मॅच मध्ये 6 बॉल 24 ची गरज आहे. ऑन साइडला खेळलाय बॉल, ताकदीचा वापर केलाय. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू बॉलच्या खाली. आणखीन एक फलंदाज चाललाय माघारी. धक्का क्रमांक 6. मोठा फटका खेळताना लांबी कमी पडली आहे. यावं लागतंय माघारी. 5 बॉल 24 ची गरज आहे. या मॅच मध्ये सावली संघाला कमबॅक करता येईल का याचाच प्रयत्न करावा लागेल. प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्न असतो आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल फलंदाजांना. विघ्नेश साळुंके मैदानाच्या आतमध्ये आलेत. संघावरती आलेले विघ्न आता हे विघ्नेश साळुंके दूर करतील का. 5 बॉल 24. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोक अगोदर खेळून बसले. बॅटचा फेस क्लोज झाला आणि त्यानंतर बॉल टप्पा पडल्यानंतर रक्षकाच्या हातामध्ये गेला. डॉट आलाय. 4 बॉल 24. शेवटचा बॉल आहे जिथे सावली संघासाठी मॅच जिवंत आहे. विघ्नेश साळुंके आज स्वतःला सिद्ध करणार का. शफल झालेत. बॉल पाठीमागच्या बाजूला खेळला. एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. अशा प्रकारचे फटके जर सुरुवातीपासून जर मध्यांतरीपर्यंत आले असते तर निश्चित मॅच चांगल्या प्रकारे सावली टीमला कंट्रोल करता आली असती, परंतु हे फटके आता शेवटी येत आहेत. थोडासा उशीर झालाय परंतु अखेरकार इथून पुढे आता विजयासाठी बनवायचे 3 बॉल 20. त्यामुळे असे फटके जर सुरुवातीच्या कालखंडामध्ये किंवा मधल्या काही ओव्हर्समध्ये जर येऊ शकले असते तर निश्चित हे समीकरण थोडंसं सोपं झालं असं. या जर तरच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात तुम्ही खेळता कसं, तुमच्या खेळाचं सादरीकरण तुम्ही करता कसं याच्यावरती बरंचसं काय अवलंबून आहे. आणखीन एक फटका फसला. आणखीन एक फलंदाज माघारी. 7वा फलंदाज माघारी आणि सर्व खेळाडू कॅच आउटच्या स्वरूपामध्ये माघारी जात आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. सूरज साळुंके मैदानाच्या आतमध्ये येत आहेत शेवटच्या काही बॉलसाठी. निश्चित सावली टीमने गोलंदाजी चांगली केली. 18 बॉलमध्ये 30 दिल्या होत्या, परंतु प्रत्युत्तर बॅटिंगमध्ये हा संघ देऊ शकला नाही. प्रयत्न कमी पडले. एकाही फलंदाजाला मोठा खेळ करता आला नाही. म्हणजे एका दुसऱ्या फलंदाजाने वैयक्तिक दुहेरी आकड्यामध्ये जर स्वतःची धावसंख्या उभी केली असती तर निश्चित ही मॅच बनू शकली असती. आणखीन एक फलंदाज माघारी. 8वा फलंदाज कोसळलाय. शेवटचा बॉल बाकी आहे. चला यानंतरची मॅच. दोन्ही संघ आपण तयार राहा. शेवटचा बॉल बाकी आहे. 11 धावा. 8 फलंदाज माघारी पाठवलेले आहे टीम सायडीने या मॅच मध्ये आणि कमी धावसंख्येचा बचाव करताना चांगली गोलंदाजी केली आहे. त्यामुळे या खेळपट्टीवरती आपण धावसंख्येचा पाठलाग होताना पाहिलं. आता बचाव करताना आपण पाहत आहोत. निश्चित हंगामातली पहिली स्पर्धा आहे त्यामुळे या हंगामातले अनुभव अजून खेळाडूंना येणं बाकी आहे आणि या स्पर्धेमध्ये ते अनुभव खेळाडू निश्चित येतील. परंतु हार्ड लक टीम